पुस्तक माझी आत्मकथा, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 8. याचा मला धडा मिळाला. मी मागे तुम्हाला सांगितले आहे की मी BA होईपर्यंत अगदी सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो. पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती. म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असे नाही, पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्रोफेसरांकडून मार्गदर्शन व्हावे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गूढ शक्तींना चालना मिळालेली नव्हती. इतकीच अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच. अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेत होते. त्यांचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सेलिग्मन व इतर दांडग्या विद्वानांकडून झाले हे मला कबूल करायला हवे. या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो. मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा प्रोफेसर सेलिग्मन यांना विचारले असता ते म्हणाले, तू आपले काम चालू ठेव, म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसे करावे ते. त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो. खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला. यात माझे मागे आणखी एक आच होती. ठराविक वेळच्या आत माझ्या हातून संशोधन कार्य पुरे झाले नसते तर मला पुढल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावर थंडावले असते, विराम पावले असते. त्यामुळे मला माझे काम नेटाने, उत्साहाने, झपाटाने उरकणे भागच होते. त्यावेळी कामास उपयोगी टिप्पण्यांची कार्डे मी तयार केली होती. अद्याप माझ्यापाशी ही कार्डे आहेत. संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून मी आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्यवस्था करणार आहे. मी एवढे जबरदस्त वाचन केले आहे की कोणता संदर्भ कोठे आहे हे मला ताबडतोब स्मरते. या वाचनामुळे माझी स्मरणशक्ती ही दांडगी होत गेली. पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाची पर्वा करीत नाही. मी कधी तर रात्रभर वाचित लिहित बसतो. मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही, पण काम संपून ते एकदा हातावेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट असतो. मला 4 मुले झाल्यावरही जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.